करूया स्टार्ट आज. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. कंटिन्युइंग गेल्या सेशनमध्ये आपण फर्स्ट जावा प्रोग्राम सुरू केलेला. त्याचं थोडं एक्सप्लेनेशन अजून राहिलेलं आहे. आता आज आपण system.out.println याचं डिस्कशन करायचं. ठीक आहे. बाकी सगळं लास्ट लेक्चरमध्ये झालं होतं. क्लास काय, क्लासचं नेम, पब्लिक, स्टॅटिक, व्हॉइड, मेन हे सगळं डिस्कस केलेलं. ओके. जसं प्रत्येक लँग्वेजमध्ये ना आउटपुट प्रोड्यूस करायला काय असते, स्टेटमेंट. प्रत्येक लँग्वेज ना त्याची आपली स्वतःची एक काय स्टेटमेंट, ज्याच्याने आपण मॉनिटरवर काय प्रोड्यूस करू शकतो आउटपुट. जसं सी मध्ये प्रिंट एफ दिलाय, म्हणजे सी लँग्वेजनी त्याचा एक फंक्शन दिलाय कॉल्ड प्रिंट एफ. जर C++ ला गेला तर त्यांच्याकडे सी आउट आहे. किंवा तुम्ही पायथॉनमध्ये असाल तर प्रिंट दिलाय त्यांनी. कळताय ना. जसं PHP आहे तर त्यांच्याकडे इको आहे. असं प्रत्येक लँग्वेजचा आपला आपला काय आउटपुट स्टेटमेंट. तर जावाचा पण स्वतःचा आउटपुट स्टेटमेंट आहे system.out.println. पण याचं इंटरनल एक्सप्लेनेशन हे सगळं एक एक करून डिस्कस करूया वेगळं. ठीक आहे. एक क्लास प्रिंट स्ट्रीम आहे, आपल्याला नाही बनवायचा, लक्षात घ्या. हा ऑलरेडी सननी दिलेला एक क्लास आहे ज्याचं नाव काय, प्रिंट स्ट्रीम. हा प्रिंट स्ट्रीम नावाचा क्लास ऑलरेडी कोणी प्रोव्हाइड केलेला आहे, सन मायक्रोसिस्टमने हा क्लास ऑलरेडी दिलेला. आणि या क्लासमध्ये ना एक दोन ग्रुप आहेत, त्या ग्रुपचे फंक्शन्स आहेत. एका फंक्शनचं नाव आहे प्रिंट आणि दुसऱ्या फंक्शनचं नाव आहे प्रिंट एलएन. ठीक आहे. असे दोन फंक्शन्सचे पण ग्रुप्स आहेत. सांगतो हे दोन फंक्शन्स कशाचे मेंबर आहेत, प्रिंट स्ट्रीमचे. हा प्रिंट स्ट्रीम नावाचा एक काय आहे, क्लास आहे. तो सननी ऑलरेडी दिलेला आहे. आणि त्या क्लासमध्ये असे दोन ग्रुप आहेत फंक्शन्सचे, यांना मेथड्स म्हणायचं. क्लिअर. हे दोन मेथड्स कशाच्या आत आहेत, प्रिंट स्ट्रीम. आणि ते जे आहेत ना ते ओव्हरलोडेड आहेत. आता तुम्ही म्हणाल ओव्हरलोडेड म्हणजे काय, तर ओव्हरलोडेड म्हणजे सेम नेम पण सिग्नेचर वेगळा, डेफिनेशन वेगळा, पण नेम काय आहे सेम. ते एक पॉलिमॉर्फिझमचं फीचर आहे. तर ह्या प्रिंटचे सगळे व्हर्जन्स आहेत. प्रिंट विथ अ इंटीजर, कळताय, असा प्रिंट विथ अ फ्लोट, कळताय ना, प्रिंट विथ अ स्ट्रिंग. अशा सगळ्या डेटा टाईप्ससाठी त्यांनी काय बनवून ठेवलेलं आहे, ते फंक्शन्स. म्हणजे प्रिंट जो काय घेतो, इंटीजर. प्रिंट जो फ्लोट घेतो, प्रिंट जो स्ट्रिंग घेतो, प्रिंट जो ऑब्जेक्ट घेतो, प्रिंट जो बुलियन घेतो, प्रिंट जो कॅरेक्टर घेतो, असे सगळे काय बनवून ठेवलेले त्यांनी फंक्शन्स. आणि सिमिलरली प्रिंट एलएन ची पण एक फॅमिली आहे, जो इंटीजर घेईल. राईट. हे आपण नाही डिफाईन करायचे तर हे ऑलरेडी डिफाईन्ड आहे. मला फक्त सांगायचं आहे की असे काय आहेत, मेथड्स आहेत जे कशाच्या आत आहेत, प्रिंट स्ट्रीमच्या. आणि हे सगळे मेथड इन्स्टन्स मेथड आहेत. ते स्टॅटिक मेथड नाही आहेत, ते काय इन्स्टन्स. आणि इन्स्टन्स मेथड आहेत म्हणजे यांना इन्वोक करायला प्रिंट स्ट्रीम क्लासचा काय लागतो, ऑब्जेक्ट. पटतंय का मी काय सांगतोय. प्रिंट स्ट्रीम क्लासचा काय लागणार, ऑब्जेक्ट. त्याशिवाय यांना इन्वोक नाही करता येणार. का, कारण ते काय टाईपचे मेथड आहेत, इन्स्टन्स मेथड. आणि मला वाटतं तुम्हाला मी इन्स्टन्स मेथड आणि स्टॅटिक मेथड मधला डिफरन्स सांगितलेला आहे. इन्स्टन्स मेथड असेल तर त्याला इन्वोक करायला ऑब्जेक्ट लागतो, आणि स्टॅटिक मेथड असेल तर ऑब्जेक्टची गरज नाही, तो डायरेक्टली क्लास नेमच्या कॉन्टेक्स्टमध्ये. गेटिंग. ओके. तर अशी प्रिंटची एक फॅमिली आहे आणि तशीच प्रिंट एलएन ची पण एक फॅमिली आहे. कळतंय का. राईट. असे प्रिंट एलएन चे पण फंक्शन्स असणार आणि प्रिंटचे पण, म्हणजे प्रिंटचा एक फॅमिली आहे, प्रिंट एलएन ची एक फॅमिली आहे. आता तुम्ही म्हणाले या दोघांचं काम काय. पहिलं लक्षात घ्या, दोघांमध्ये एक सिमिलॅरिटी आहे की ते व्हॅल्यू घेतात आणि ती मॉनिटरला पाठवतात. म्हणजे दोघांचं कॉमन काम काय आहे,
टेक द व्हॅल्यू अँड सेंड इट टू द मॉनिटर. मग इंट पास केला तर हा व्हर्जन कॉल होईल, फ्लोट पास केला तर हा व्हर्जन, स्ट्रिंग पास केला तर हा. ओव्हरलोडिंग आहे ह्याच्यात. याला काय म्हणतात? मेथड. या कन्सेप्टला काय म्हणतात? मेथड ओव्हरलोडिंग. मेथड ओव्हरलोडिंग म्हणजे काय? फॅमिली ऑफ मेथड्स with same name and different signature and different definition. म्हणजे त्याच्या आतला जो डेफिनेशन आहे ना, डेफिनेशन म्हणजे ही बॉडी, आत तो जे काम करणार आहे ते प्रत्येकाचं डेफिनेशन वेगळं आहे आणि याला सिग्नेचर म्हणतो. बघा काय सांगतोय ते. हा जो पार्ट लिहिलाय ना ब्रॅकेटमध्ये ते म्हणजे तुमचं सिग्नेचर आहे. गेटिंग? आणि हा म्हणजे काय? डेफिनेशन आहे. तर सगळ्यांचं काय वेगळं आहे? सिग्नेचर वेगळं आहे, डेफिनेशन वेगळं आहे, पण सगळ्यांचं काय सेम आहे? नेम. पटतंय का? म्हणजे या फॅमिलीमध्ये जेवढे फंक्शन्स आहेत या सगळ्यांच्या नावं सेम आहेत, पण त्यांचे डेफिनेशन्स वेगळे आहेत आणि सिग्नेचर वेगळं आहे. गेटिंग? या कन्सेप्टला आपण काय म्हणतो? मेथड ओव्हरलोडिंग. जी एक पॉलिमॉर्फिझमचा प्रकार आहे. पॉलिमॉर्फिझम म्हणजे वन नेम मेनी फॉर्म्स, असं लक्षात ठेवायचं. नाव एक पण त्याचे फॉर्म्स वेगळे आहेत. जसं आपल्याकडे मिस्टर अमिताभ बच्चन, तर ते नाव एक आहे पण त्यांचे फॉर्म्स वेगळे वेगळे आहेत. काही मूव्हीजमध्ये ही इज अ लॉयर, इन सम मूवी ही इज अ हिरो, सम मूवी ही इज अ ग्रँडफादर, समवेअर ही इज अ भूत पण झालेला आहे तो, काही याच्यात तो भूताचं पण काम केलेलं आहे. म्हणजे काय बघा, नाव एक आहे पण ऍक्शन्स वेगळे वेगळे, आणि प्रत्येक मूवीच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांचं ऍक्शन वेगळं. अगदी जुन्या मूवीमध्ये पोलिसचं पण काम केलेलं आहे. गेटिंग? काही मध्ये शराबीमध्ये ते काय वेगळंच ऍक्शन आहे. तर असे प्रत्येक मूवीमध्ये काय आहेत त्यांचे रोल्स वेगळे वेगळे आहेत, पण नाव म्हणजे तो एंटिटी काय एक आहे पण ऍक्शन्स वेगळे. मग त्यांना आपण म्हणतो पॉलिमॉर्फिक. मग ही पॉलिमॉर्फिझम सी देत नाही. सी मध्ये कधीच काय नसतं. सी मध्ये आपण असं करू शकत नाही. मेथड ओव्हरलोडिंग. मेथड ओव्हरलोडिंग म्हणजे कळलं की आपण एका नावाचेच बरेच काय लिहू शकत नाही सी मध्ये. फंक्शन्स. एकाच नावाचे बरेच फंक्शन्स कशामध्ये लिहिता येत नाही सी मध्ये. गेटिंग? पण जावामध्ये, सी प्लस प्लस मध्ये ही प्रोव्हिजन आहे. ओके, आता थोडक्यात तुम्हाला एवढं कळलं का की एक क्लास प्रिंट स्ट्रिंग हा ऑलरेडी दिलेला आहे. कोणी दिलेला आहे? सननी. त्या क्लासमध्ये दोन ग्रुप्स आहेत म्हणजे दोन फॅमिलीज आहेत. एका फॅमिलीच्या फॅमिली ऑफ काय आहेत? मेथड्स. एका फॅमिलीमध्ये जेवढे मेथड्स आहेत त्यांचे नाव प्रिंट आहे. दुसऱ्या फॅमिलीमध्ये जेवढे मेथड्स आहेत त्यांचं नाव काय? प्रिंट एल आहे. ह्या सगळ्यांचा प्रिन्सिपल काय? ते मेथड ओव्हरलोडिंगवर बेस्ड आहे. या सगळ्यांचं नाव सेम आहे पण सगळ्यांची सिग्नेचर वेगळी आहे आणि डेफिनेशन वेगळी आहे. याला सिग्नेचर म्हणायचं आणि याला डेफिनेशन. गेटिंग? मुळात सिग्नेचर म्हणजे किती पॅरामीटर्स पास करताय, काय डेटा टाईपचे आणि काय ऑर्डर. इथे ज्या व्हॅल्यूज जाणार आहेत ना त्या किती जाणार, काय डेटा टाईपच्या आणि काय ऑर्डरमध्ये जाणार, त्याला आपण काय म्हणतो? सिग्नेचर. गेटिंग? येईल ते अप्रोप्रिएट टाइमला. तर ह्या सगळ्यांचं काय वेगळं आहे? सिग्नेचर वेगळं आहे पण डेफिनेशन वेगळं आहे पण नेम सेम. गेटिंग? आता पहिलं लक्षात घ्या की ह्या सगळ्यांचं साम्य काय, म्हणजे ह्या फंक्शन्सचं म्हणजे प्रिंटचं आणि प्रिंट एलएनचं दोघांचं सिमिलॅरिटी ही आहे की ते व्हॅल्यू घेतं आणि मॉनिटरला ती व्हॅल्यू पाठवून देतं. दोघांचं काम ते आहे की ते व्हॅल्यू घेईल, इंट घेईल, फ्लोट घेईल, स्ट्रिंग घेईल आणि कुठे पाठवून देणार? मॉनिटर. फक्त दोघांमध्ये एक फरक आहे की प्रिंट ती व्हॅल्यू पाठवून दिल्यानंतर न्यू लाईन नाही टाकत. न्यू लाईन म्हणजे कर्सर पुढच्या लाईनला नाही आणत, तिथेच ठेवतो जिथे डेटा प्रिंट केला. म्हणजे जर तुम्ही सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट वापरलं, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट वापरलं आणि मी इथे 45 पास केलं, मग तो इंटीजर व्हर्जनवाला फंक्शन कॉल करेल ना. त्या फॅमिलीमध्ये इंट व्हर्जनवाला तो कॉल. आता इथे होतं काय बघा, आउटपुट 45 येईल पण कर्सर तिथेच आहे 5च्या नंतर. कळतंय का?
आणि जर तुम्ही तेच काम कशाने केलं, प्रिंट एल एन म्हणजे लाईन, न्यू लाईन टाकणार आहे, तर त्याच्यात काय होतं, 45 आउटपुट येतं आणि कर्सर पुढच्या लाईनला येऊन थांबलेला असतो. कळतंय का मी काय सांगतोय? क्लिअर? प्रिंट एल एन मध्ये काय होणार, जी व्हॅल्यू तुम्ही द्याल ती आउटपुट करेल आणि कर्सर कुठे घेऊन येईल, नेक्स्ट लाईन. आणि प्रिंट काय करत नाही, नेक्स्ट लाईनला आणत नाही. गेले? बघा आता जर लागोपाठ 2 व्हॅल्यूज दिल्या ना मी, म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन आणि इथे 5.6 लिहिलं, तर इथे आउटपुट कसं दिसेल बघा, 45 5.6 2 लाईनवर दिसतं. त्याच जागी जर इथे प्रिंट एल एनच्या जागी प्रिंट असतं तर 45 आणि त्याला लागूनच काय आलं असतं, 5.6. त्याच्या पुढेच न्यू लाईन येणार नाही. करेक्ट? तो फरक आहे. बरं, आता हा पार्ट तर तुम्हाला कळला. काय कळला की एक क्लास प्रिंट स्ट्रीम आहे, त्या क्लासमध्ये 2 फॅमिली ऑफ काय फंक्शन्स आहे. एका फॅमिलीच्या फंक्शनचं नाव प्रिंट आहे, दुसऱ्या फॅमिलीच्या फंक्शनचं नाव प्रिंट एल आहे. दोघांचं साम्य काय, दोघेही व्हॅल्यू घेतात, मॉनिटरला पाठवतात. फरक फक्त आहे की प्रिंट ती व्हॅल्यू पाठवून दिल्यानंतर न्यू लाईन नाही टाकत आणि प्रिंट एल एन न्यू लाईन. म्हणजे प्रिंट एल एन व्हॅल्यू देईल आणि कर्सर पुढच्या लाईन, आणि प्रिंट व्हॅल्यू देईल आणि कर्सर तिथेच राहील, पुढच्या लाईनला कर्सर येत नाही. गेले? आणि मला सांगा, प्रिंट आणि प्रिंट एल एन स्टॅटिक फंक्शन्स आहेत, आर दे स्टॅटिक और आर दे इन्स्टन्स? इन्स्टन्स आहेत, म्हणजे त्याला इन्वोक करायला त्या प्रिंट स्ट्रीम क्लासचा काय लागणार, ऑब्जेक्ट. गेले? म्हणजे प्रिंट स्ट्रीम क्लासच्या ऑब्जेक्ट बिना आपण त्या फंक्शनला काय करू शकणार, इन्वोक. कळतंय का? ह्याच्या आत ते जे फंक्शन्स आहेत ना, प्रिंट, क्लिअर, आणि दुसरी फॅमिली प्रिंट एल एन, कळतंय? यांची पण एक फॅमिली आहे, त्याची पण एक फॅमिली आहे. मला सांगा, हे दोन्ही फंक्शन्स आपल्याला जर कॉल करायचे असतील तर डायरेक्ट कॉल करता येतील का प्रिंट स्ट्रीम क्लासचा काय बनवावा लागेल, ऑब्जेक्ट. आता प्रिंट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट तुम्ही बनवू नका, चिंता करू नका. गेटिंग? आता सननी अजून एक क्लास दिलाय ज्याचं नाव आहे सिस्टम. आणि केअर घ्या, सननी जेवढे क्लासेस दिलेले आहेत त्याचा पहिला लेटर नेहमी कॅपिटल आहे. म्हणजे चुकून सुद्धा टायपिंग करताना तुम्ही काय नाही करायचंय. गेटिंग? जसं पहिला प्रोग्राम लिहिताना बरेच जणांनी स्ट्रिंगचा एस स्मॉल लिहिला होता, सिस्टमचा एस स्मॉल लिहिला होता, या चुका पुढे करायच्या नाही परत परत. क्लिअर? तर सननी जेवढे पण क्लासेस दिले त्याचा पहिला लेटर नेहमी काय असणार आहे, कॅपिटल. मग आता सननी अजून एक काय दिलाय, क्लास, ज्याचं नाव काय, सिस्टम. आणि या सिस्टम क्लासच्या आत बघा, पब्लिक स्टॅटिक प्रिंट स्ट्रीम आउट इक्वल टू, इकडच्या बाजूला काय केलंय ते तुम्ही चिंता करू नका, कारण तसे आपण हे क्लास आपण नाही बनवलेत, हे सननी बनवून आपल्याला रेडी दिलेले आहेत, आपण फक्त वापरतोय. फक्त केलंय काय बघा, हा जो सिस्टम क्लास आहे ना, सिस्टम क्लास, त्याच्या आत एक मेंबर आहे, आउट. आउट हा कोणाचा मेंबर आहे, सिस्टम क्लासचा. पण तो आउट ऑब्जेक्ट कशाचा आहे, प्रिंट स्ट्रीमचा. लक्षात घ्या, तुम्ही सगळे कशाचे ऑब्जेक्ट आहात, स्टुडंट क्लासचे. पण आता तुम्ही क्लासरूम मध्ये काय बिलॉंग करताय, कळतंय का? इथे एक क्लासरूम आहे, अजून करा इकडे बाजूला 2 क्लासरूम आहेत, इकडे एक क्लासरूम आहे, असं या फ्लोअरला 9 क्लासरूम्स आहेत. तर 9 क्लासरूम्स आहेत म्हणजे 9 ऑब्जेक्ट्स आहेत. कशाचे, क्लासरूमचे. आणि तुम्ही पण आता कशाचे कॉपीज आहात, स्टुडंट क्लासचे. पण तुम्ही स्टुडंट क्लासचे जे कॉपीज आहेत ते आता बिलॉंग कशात करताय, क्लासरूम. कन्सेप्ट कळताय का? बघा, मी अॅनालॉजी देतोय की एक क्लासरूम बनलेला आहे ऑलरेडी, सॉरी, क्लास स्टुडंट, आणि तुम्ही सगळे कशाचे कॉपीज आहात, स्टुडंटचे कॉपीज आहात. पण तुम्ही आता बिलॉंग कशाला करताय, अजून एका क्लासला, कॉल्ड क्लासरूम. म्हणजे कळतंय का रे? बघा इथे स्टुडंट एस
आता मला सांगाल एस कशाचा ऑब्जेक्ट आहे? एस कशाचा ऑब्जेक्ट आहे? स्टुडंटचा. पण तो आता सध्या मेंबर कोणाचा आहे? क्लासरूमचा. म्हणजे तो बिलॉंग कोणाला करतोय? क्लासरूमला. पण तो स्वतः कॉपी कशाची आहे? कळलं ना? मला वाटतं कळलं. असे किती एक्झाम्पल देऊ? लाईक क्लास कॅट घेतलं. कॅट नावाचा एक काय आहे? क्लास. आता इथे मी क्लास झू घेतोय. तर झू मध्ये कॅट नसतात जनरली, त्या जंगली कॅट वगैरे ठेवलेल्या असतात. क्लिअर? म्हणजे प्राणी संग्रहालय गेला असाल तर असो. ठीक आहे. बरं, आपण क्लास टायगर घेऊया. राईट. आणि क्लास झू. आता मला सांगा याच्या आत टायगर टी. मग मला सांगा टी कशाचा ऑब्जेक्ट आहे? टी कशाचा ऑब्जेक्ट आहे? टायगरचा. म्हणजे टी कशाची कॉपी आहे? क्लास टायगरची. पण तो ऑब्जेक्ट आता बिलॉंग कशात करतोय? क्लास झू. कळलाय ना? मला वाटतं बस आहे तेवढं एक्झाम्पल. अजून किती कीज पाडवले. क्लिअर? कळलंय? थोडक्यात कळलेलं आहे. तीच सिस्टम इथे फॉलो झाली आहे बघा. एक क्लास काय आहे? प्रिंट स्ट्रिंग. त्याचा ऑब्जेक्ट कोण आहे? आउट कशाचा ऑब्जेक्ट? प्रिंट स्ट्रिंगचा. पण हा ऑब्जेक्ट सध्या कोणाला बिलॉंग करतोय? सिस्टम. एवढं कळलं? आता मला सांगा जर ह्या आउटला ऍक्सेस करायचं असेल तर सिस्टम क्लासचा ऑब्जेक्ट बनवायची गरज आहे का डायरेक्टली क्लास नेमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्याला असं ऍक्सेस करू शकतो? का? कारण तो स्टॅटिक आहे. जर स्टॅटिक नसता ना, हे स्टॅटिक नसतं असं. तुम्हाला आठवत आहे ना? डेटा स्टॅटिक, डेटा इन्स्टन्स. जर डेटा स्टॅटिक असतो तर तो त्या ऑब्जेक्टला बिलॉंग नाही करत, तो क्लासला बिलॉंग करतो आणि त्याला ऍक्सेस करायला कशाची गरज नाहीये? ऑब्जेक्टची. मग मला सांगा जर इथे स्टॅटिक नसतं तर ह्या आउटला ऍक्सेस करायला सिस्टम क्लासचा परत काय बनवावा लागला असता? ऑब्जेक्ट. म्हणजे असं करावं लागलं असतं का रे? मला सांगा. सिस्टम एस न्यू सिस्टम आणि मग तुम्ही एस डॉट करून काय ऍक्सेस करू शकला असता? आउट. कळतंय का मी काय सांगतोय ते? आउटला ऍक्सेस करायला सिस्टम क्लासचा काय बनवावा लागला असता? ऑब्जेक्ट. का? कारण त्या वेळेला आउट काय आहे? इन्स्टन्स आहे, स्टॅटिक नाही. पण या लोकांनी खूप इंटेलिजंटली ते बनवून ठेवलेलं आहे. यांचं म्हणणं आहे की तो आउट जो आहे ना तो काय टाईपचा मेंबर आहे? स्टॅटिक मेंबर. तर नियम मला वाटतं कळलाय. आउट हा स्वतः कशाचा ऑब्जेक्ट आहे? आउट हा स्वतः कशाची कॉपी आहे? आउट हा स्वतः कशाची कॉपी आहे? प्रिंट स्ट्रीम. पण भले तो आउट प्रिंट स्ट्रीमची कॉपी आहे, तो मेंबर कोणाचा आहे? सिस्टमचा. कळलाय? आणि तो काय टाईपचा मेंबर आहे? स्टॅटिक. आपण बघा ना, क्लास पॉइंट बनवला. जर मी क्लास पॉइंट बनवला तर पॉइंट हा नॉर्मली कशाने डिस्क्राईब होतो? एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. मग आत मी सपोज इथे लिहिलं इंट एक्स कॉमा वाय. मग मला सांगा एक्स आणि वाय हे कोणाचे मेंबर्स आहेत? क्लास. म्हणजे ते मेंबर कोणाचे आहेत? पॉइंटचे. ते ऑब्जेक्ट इंटिजरचे आहेत. ते स्वतः कॉपीज इंटिजरच्या आहेत, पण ते आता मेंबर कोणाचे आहेत? बिलॉंग कोणाला करतात? पॉइंटला. पटतंय ना? तोच कॉन्सेप्ट. पण फक्त इथे काय आहे की एक्स आणि वाय हे इन्स्टन्स मेंबर आहेत. स्टॅटिक आहेत का इन्स्टन्स आहेत? म्हणजे ह्या एक्स आणि वाय ला ऍक्सेस करायला पॉइंट क्लासचा ऑब्जेक्ट. पण जर ह्याला इथे मी स्टॅटिक टाकलं तर ह्या एक्स आणि वाय ला डायरेक्ट ऍक्सेस करू शकतो का? ऑब्जेक्ट बनवायची गरज आहे का डायरेक्ट पॉइंट डॉट एक्स लिहिलं चालेल, पॉइंट डॉट वाय लिहिलं चालेल? तोच कन्सेप्ट होतोय बघा इथे. तर परत रिकॉल करा. आउट हा कशाचा ऑब्जेक्ट आहे? पण तो सिस्टम क्लासचा मेंबर आहे. आणि काय टाईपचा मेंबर आहे? स्टॅटिक. म्हणजे आउटला ऍक्सेस करायला सिस्टम क्लासचा ऑब्जेक्ट पाहिजे का त्याला क्लास नेमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इन्वोक करू शकता? कॉन्टेक्स्ट मध्ये. मग आता बघा, आउटला आपण त्या क्लास नेमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इन्वोक केलं आणि आउट आता आपले मेंबर ऍक्सेस करेल.
आउट आता कशाचा ऑब्जेक्ट होता? होता नाही, आहे. म्हणजे आउट कशाचा ऑब्जेक्ट आहे? प्रिंट स्ट्रीम. आणि प्रिंट स्ट्रीमचे मेंबर कोण आहेत? प्रिंट आणि प्रिंट एलन. आणि ते दोन कोण आहेत? इन्स्टन्स आहेत का स्टॅटिक आहेत? म्हणजे त्या दोघांना ऍक्सेस करायला कोण आहे? त्याच्या क्लासचा ऑब्जेक्ट. आणि आउट हा त्याच क्लासचा ऑब्जेक्ट आहे ना. बघा, ह्या दोघांना ऍक्सेस करायला या क्लासचा काय पाहिजे, आणि आउट हा त्याच क्लासचा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्टनीच तुम्ही त्याला ऍक्सेस करता ना पुढे परत, प्रिंट किंवा प्रिंट एल. रूल कळतोय का? नियम कळतोय ना? क्लिअर? पण तुम्ही म्हणाल इकडे डॉट डॉट टाकलंय, हे काय? तर ऍक्च्युली लक्षात घ्या, आउट इकडचा जो कोड असा लिहिलाय त्यांनी की तो आउट हा मॉनिटरशीच कनेक्टेड आहे. म्हणजे त्यांनी बनवलंच असं आहे की आउट इज ऑलवेज कनेक्टेड विथ मॉनिटर. तसा एक इन ऑब्जेक्ट पण असतो जो नेहमी कीबोर्डशी कनेक्टेड असतो. गेटिंग? म्हणजे प्रत्येकाचे आपले आपले काय बनवून ठेवलेत त्यांनी, इंटरफेस ऑब्जेक्ट्स. गेटिंग? बर, तर आतापर्यंत मला वाटतं कळलेलं आहे. प्रिंट आणि प्रिंट एल एन मधला फरक कळला ना? तर जस्ट रिकॉल बघा की सननी एक ऑलरेडी काय दिलाय, एक क्लास. त्या क्लासचं नाव काय आहे? प्रिंट स्ट्रीम. त्या क्लासच्या आत काय आहेत? दोन फॅमिली ऑफ फंक्शन्स आहेत किंवा मेथड्स. फॅमिली का म्हणतोय? कारण एक नाही, ते ग्रुप आहेत. एक ग्रुप प्रिंटचा, एक ग्रुप प्रिंट एलएनचा. ते कसे बनलेले आहेत कळलं ना? वेगळ्या वेगळ्या डेटा टाईप्ससाठी. प्रिंट विथ अ इंटीजर, प्रिंट विथ अ फ्लोट, प्रिंट विथ अ बुलियन, प्रिंट विथ अ स्ट्रिंग, प्रिंट विथ अ ऑब्जेक्ट. असे एक फॅमिली प्रिंटची आणि एक फॅमिली प्रिंट एलएनची. या दोघांचं साम्य काय? दोघेही व्हॅल्यू घेतात आणि मॉनिटरला पाठवतात. दोघांचं सिमिलॅरिटी काय? की दोघेही व्हॅल्यू घेतात आणि मॉनिटरला पाठवतात. फरक फक्त काय की प्रिंट ती व्हॅल्यू पाठवल्यानंतर कर्सर नेक्स्ट लाईनवर आणत नाही, आणि प्रिंट एलएन नेहमी शेवटला न्यू लाईन टाकतो, म्हणून कर्सर खाली येतो. आणि हे दोघेही प्रिंट स्ट्रीमचे इन्स्टन्स मेथड आहे. म्हणजे ह्या दोघांना इन्वोक करायला या क्लासचा काय बनवावा लागेल. मग तो ऑब्जेक्ट बनवायचा का तो आधीच बनलाय? कोणत्या क्लासमध्ये बनलाय? काय त्या ऑब्जेक्टचं नाव? आउट. कळलं? आणि आउट हा ऑलवेज कोणाशी कनेक्टेड आहे? मॉनिटर. तर आउट हा मॉनिटरशी कनेक्टेड आहे. आउट हा कशाचा ऑब्जेक्ट आहे? प्रिंट स्ट्रीमचा. तो कशाचा मेंबर आहे? काय टाईपचा मेंबर आहे? स्टॅटिक. म्हणून आउटला ऍक्सेस करायला सिस्टीमचा काय बनवायची गरज नाही, डायरेक्टली सिस्टीम डॉट आउट. आणि मग आउट आपले मेंबर ऍक्सेस करेल, कारण आउट कशाचा ऑब्जेक्ट आहे? प्रिंट स्ट्रीम. तर तो त्याचे मेंबर. मग त्याचे मेंबर कोण आहेत? प्रिंट आणि प्रिंट एल. लिंक कळलं का कसं आहे ते? गेटिंग? ओके. मला वाटतं इथे संपला. म्हणजे तुम्हाला इथे कळलंय की त्या मेनची बॉडी ओपन ब्रेस क्लोज ब्रेस, त्यात एकच आउटपुट स्टेटमेंट टाकलंय आणि इथे क्लास संपला. गेटिंग? आता पुढचा एक्सप्लेनेशन काय? तर आपण ऑलरेडी जॅवॅक टूल वापरलं होतं ना, आठवत आहे? जॅवॅक. आणि मग मी सोर्स फाईल दिली जावा फर्स्ट डॉट जावा. त्याच्यात त्यांनी एरर शोधले, नसतील तर त्याला त्यांनी बाईट कोडमध्ये कन्वर्ट. मग मला सांगाल ही कंपाईल झाल्यानंतर एक कोणती फाईल आली? फर्स्ट डॉट क्लास. बरोबर? फर्स्ट डॉट क्लासच का आली डिरेक्टरीमध्ये? कारण क्लासला नाव फर्स्ट. डॉट क्लासचं नाव हे त्या सोर्स फाईलच्या नावावर डिपेंड करत नाही. कशावर डिपेंड करतं? क्लास. हे आपण घेतलेलं आहे रे मागच्या 1-2 लेक्चर्समध्ये. दाखवलं पण आहे की एका सोर्स फाईलमध्ये मी 10 क्लासेस टाईप केले, तर प्रत्येक क्लासची डॉट क्लास बनते ना डिरेक्टरीमध्ये. म्हणजे क्लासचं नाव कशावर डिपेंड करतं? क्लास फाईलचं नाव कशावर डिपेंड करतं? क्लासच्या नावावर, सोर्स फाईलच्या नावावर नाही. रूल कळतोय? यस नो? मी काय सांगतोय ते कळत आहे ना? क्लिअर? बर, आता फर्स्ट डॉट क्लास बनलेली आहे ना, म्हणजे ती बाईट कोडची फाईल तयार झालेली आहे. म्हणजे जावा एक्झिक्युटेबल तयार आहे. आता त्याला फक्त रन करायचं आहे. मग रन करायचंय तर त्याला पहिलं मेमरीमध्ये आणायला लागेल, आणि मेमरीमध्ये आणल्यानंतर त्याला लाईन बाय लाईन कशात कन्वर्ट करायला लागेल? मशीन कोड. आणि मग तो मशीन कोड कोणाला जाईल? अंडरलाईन सीपीयूला. आणि मग सीपीयू त्याला एक्झिक्यूट करेल.
गेटिंग? मग ते करायला तुम्हाला दुसऱ्या टूलची गरज पडेल आणि त्या टूलचं नाव काय आहे? जावा. गेटिंग? आता त्या जावा टूलला तुम्ही त्या क्लासचं नाव द्यायचं ज्याच्यात मेन प्रेझेंट आहे. कळतंय का? म्हणजे जर तुम्ही अशा क्लासचं नाव दिलं ज्याच्यात मेन नाही आहे तर ते एरर देईल, मेन मेथड नॉट फाउंड. ते एरर देणार की त्याला पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ARGS स्क्वेअर ती वाली मेन सापडली नाही तर तुमचं ऍप्लिकेशन लॉन्च नाही होणार. लॉन्च म्हणजे स्टार्ट नाही होणार. मागच्या वेळेला हे सगळं दाखवलेलं आहे मी. जेव्हा मेन घेतलं तेव्हा काढून दाखवलं ना, स्टॅटिक काढून दाखवला, त्या पब्लिकला प्रायव्हेट करून दाखवलं. नाही आठवत आहे? मग प्रत्येक वेळेला कंपाईल होत होता पण जेव्हा रन करायला गेलो तेव्हा ते एरर द्यायचं ना, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन नाही सापडत आहे. गेटिंग? तेच आहे. मग बघा इथे जावा आणि काय द्यायचं? त्या क्लास फाईलचं नाव द्यायचं ज्याच्यात कोण प्रेझेंट आहे. ज्याच्यात कोण प्रेझेंट आहे? मी. गेटिंग? आता इंटरनली काम काय काय होतं बघा. हा जो जावा टूल आहे ना, हा स्वतःच एक गव्हर्नमेंट सारखा आहे. गव्हर्नमेंट सारखा म्हणजे कळलं? जसं सी ज्यांनी केलंय माझ्याकडे, तुम्हाला माहिती आहे GCC आपण करायचो आधी. मग मी सांगितलं GCC स्वतः एक गव्हर्नमेंट सारखा आहे. सगळी कामं करायला वेगवेगळे टूल्स कॉल करतात. म्हणजे कंपायलेशनला, लिंकिंगला, क्लिअर? मग प्री प्रोसेसिंग त्याचे टूल्स होते ना, असेंबलिंग. इथे पण कसं होतं बघा, हा जो जावा टूल आहे ना, हा जो जावा टूल त्याच्या आत पण ना बरेच कॉम्पोनंट्स आहेत जे वेगवेगळी कामं करतात. या टूलचा सगळ्यात पहिला एक कॉम्पोनंट असतो क्लास लोडर. गेटिंग? आणि एक लक्षात घ्या की हा जो टूल आहे ना, जावा टूल, हा बऱ्यापैकी प्लॅटफॉर्म सारखं बिहेव करतं. प्लॅटफॉर्म म्हणजे OS सारखं. म्हणजे ज्या जबाबदाऱ्या OSच्या आहेत त्या बऱ्याच जबाबदाऱ्या हा पार पडतात. गेटिंग? तर या टूलच्या आत एक पहिला कॉम्पोनंट आहे ज्याचं नाव काय? क्लास लोडर. आणि हा क्लास लोडर काय करेल? ही जी दिलेलं नाव आहे ना फर्स्ट, त्या नावाची डॉट क्लास डिस्कवर शोधेल. म्हणजे डिस्कवर काय शोधणार? काय नावाची फाईल? तो जो काही क्लासचं नाव दिलंय फर्स्ट डॉट क्लास. गेटिंग? या नावाची काय शोधणार? फाईल. ती फाईल कशावर शोधेल? डिस्कवर. विल इट सर्च इट ऑन द डिस्क? डिस्कवर काय शोधली? ती फर्स्ट डॉट क्लास. सापडली. नाही सापडली तर तिथे क्लास लोडर फेल होतं. गेटिंग? म्हणजे ते फेल होतं क्लास लोडिंग. आणि जर सापडली तर हा जो क्लास लोडर आहे तो क्लास लोडर कोणाचा? एक सब कॉम्पोनंट आहे या जावा टूलचा. गेटिंग? तर क्लास लोडरने ती फाईल शोधली आणि त्याला डिस्कवरून कशात आणली? मेन मेमरी. तो बाईट कोड कशात आला कळलं का? मेन मेमरीमध्ये. आणि जेव्हा ते मेन मेमरीमध्ये येईल तेव्हा फक्त मेन मेमरीमध्ये ते येणार नाही, त्याच्याबरोबर अजून वेगवेगळे सेक्शनसाठी जागा अलोकेट होत्या जी मी मे बी मागच्या सेशन्समध्ये सांगितलेली आहे. इथे तुमचा कोड येतो पण मग इथे एक डेटा सेक्शन बनतं, इथे हिप सेक्शन आणि इथे स्टॅक सेक्शन. कळतंय का? क्लिअर? हे सांगितलेलं आहे ज्या वेळेला मी नाही मेंबर दोन प्रकारचे असतात सांगितलं, एक स्टॅटिक मेंबर आणि एक इन्स्टन्स. त्यावेळेला सांगितलं आहे ना की हिप काय आणि तिथे. गेटिंग? ओके. आता पहिलं काम केलं त्यांनी, म्हणजे जावा टूलनी फर्स्ट डॉट क्लास या नावाची फाईल कशावर शोधली? डिस्कवर. सापडली. त्याला कशात आणली? मेमरीमध्ये. मेमरीमध्ये आणण्याच्या आधी त्याला मेमरी अलोकेट केली, मग ती मेमरीमध्ये आली. आल्यानंतर त्याच्यानंतर ना एक बाईट कोड व्हेरीफायर असतं, त्याला सिग्नेचर व्हेरिफिकेशन. म्हणजे ते चेक करतं की ही व्हॅलिड बाईट कोड आहे का. जसे सीच्या प्रोग्राममध्ये पण तुम्हाला आठवत आहे ना की सीच्या ह्याच्यात पण ती A.out जी बनते ना शेवटची, त्याच्या आत पण बघा पहिलं A8 वगैरे असं सिग्नेचर असतो आणि त्याच्यानंतर त्या अंडरस्कोर स्टार्टचा ॲड्रेस असतो. काय आठवत आहे का फर्स्ट सी प्रोग्राम? तर तिथे तो पहिला सिग्नेचर, मग त्यालाच लागून तुमच्या अंडरस्कोर स्टार्टचा ॲड्रेस असतं. मग ते व्हेरीफाय करतं ना की ती करेक्ट सीची एक्झिक्युटेबल आहे का.
तशीच याच्यात सुद्धा या जावा टूलच्या आत तो पहिला टूल काय होता, म्हणजे पहिला आत एक कॉम्पोनंट काय होता, क्लास लोडर. क्लास लोडरने आपलं काम केलं. त्याच्यानंतर काय असतो, एक बाईट कोड व्हेरीफायर. ते चेक करतं त्या बाईट कोडच्या फाईलचं सिग्नेचर, म्हणजे ती लीगल बाईट कोड आहे का. ती एकदा कन्फर्म झाली की मग त्याच्यानंतर तुमच्या जावा रनटाईम एन्व्हायरमेंटची जबाबदारी सुरू होते, जे काय करतं त्या डॉट क्लासला लाईन बाय लाईन, म्हणजे त्या बाईट कोडला लाईन बाय लाईन कशामध्ये कन्वर्ट करतं, मशीन कोड. आणि मग हा मशीन कोड कोणाला दिला जातो, तुमच्या अंडरलाईन प्रोसेसरला, दॅट इज तुमच्या सीपीयूला. आणि सीपीयू तो मशीन कोड काय करणार, एक्झिक्यूट. कारण एक्झिक्युशनचं काम कोणाचं आहे, सीपीयूचं. आणि सीपीयूला कोड कशातच पाहिजे, त्याच्या नेटिव्ह फॉर्ममध्ये, दॅट इज मशीन कोड फॉर्म. गेटिंग क्लिअर? मला वाटतं कळलं. ठीक आहे. आता मान्य आहे की त्यांनी ती डॉट क्लास फाईल शोधली डिस्कवर, मग ती डिस्कवर शोधल्यानंतर पहिली मेमरी अलोकेट केली, मग ती डिस्कवरून मेमरीत आली, त्याचं बाईट कोड व्हेरिफिकेशन झालं, म्हणजे सिग्नेचर व्हेरीफाय झाला. आता तो लाईन बाय लाईन काय करायला सुरू करतोय, बाईट कोड टू मशीन कोड. पण ते लाईन बाय लाईन बाईट कोड टू मशीन कोड करायला कुठून सुरू करणार, मीन पासून. म्हणजे थोडक्यात काय शोधेल, मीन. आणि तिथून तुमच्या ऍप्लिकेशनचं लाईफ सुरू होईल. मग मेन पासून जेव्हा सुरू करेल तर तिथून तो लाईन बाय लाईन त्या बाईट कोडला मशीन कोड, मग तो मशीन कोड कोणाला देईल, अंडरलाईन प्रोसेसरला, प्रोसेसर त्याला एक्झिक्यूट करेल. कळतंय? आणि मग तुमचा मेन संपला की तुमचा ऍप्लिकेशन संपला. मग परत कंट्रोल कोणाकडे येतं, या टूलकडे. आणि या टूलचा कंट्रोल कोणाकडे जातो, ओएस. कारण हा टूल कोणाच्या कंट्रोलमध्ये रन होतोय, ओएसच्या. आणि तुमचा प्रोग्राम कोणाच्या कंट्रोलमध्ये, या टूलच्या. म्हणजे कळलं कसं हेरार्की आहे. बघा मी लेयर्स दाखवतो. ओके, सी. सगळ्यात पहिलं कोण असणार, हार्डवेअर. गेटिंग? हार्डवेअरशी आपण डायरेक्ट इंटरॅक्शन करू शकत नाही. मग आपल्याला सर्व्हिसेस कोण देतं, ओएस. ओएस इज अ इंटरफेस बिटवीन युअर प्रोग्राम अँड द हार्डवेअर. गेटिंग? मग ओएस आला, त्याच्या कॉन्टेक्स्ट कोण रन होतोय, हा जावा टूल, म्हणजे जेव्हीएम. तुमची जावा व्हर्च्युअल मशीन, जावा व्हर्च्युअल मशीन पण स्वतः एक कोण आहे, प्रोग्राम. आणि ती प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. म्हणजे मॅकची जेव्हीएम, विंडोजची जेव्हीएम आणि लिनक्सची जेव्हीएम वेगळी असते. भले तुमचा जावा प्रोग्राम प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. जावा प्रोग्राम हा बाईट कोड आहे, तो मॅकचा बाईट कोड, विंडोजचा बाईट कोड आणि लिनक्सचा बाईट कोड सेम. पण मॅकची व्हीएम, विंडोजची व्हीएम आणि लिनक्सची व्हीएम वेगळी असते. गेटिंग? मग हा तुमचा जावा व्हर्च्युअल मशीन आहे, जो कोणाच्या कॉन्टेक्स्टमध्ये रन होतो. आणि याच्या कॉन्टेक्स्टमध्ये कोण रन होतं, आपला डॉट क्लास. गेटिंग? म्हणजे आपला डॉट क्लास कोणाच्या कॉन्टेक्स्टमध्ये रन, व्हीएमच्या. व्हीएम कोणाच्या कॉन्टेक्स्टमध्ये, ओएसच्या. आणि ओएस इंटरफेस हार्डवेअरशी करतं. कळतंय मी काय सांगतोय ते, क्लिअर? ओके. पण थोडक्यात त्यांनी कुठून शोध, म्हणजे काय शोधलं, मेन, आणि तिथून एक्झिक्युशन सुरू केलं. पण जर डॉट क्लासमध्ये त्याला काय नाही सापडलं, मेन, तर ते एरर आहे. पण तो एरर कधी येणार आहे, रन टाईम, कंपायलेशनच्या वेळेला नाही, एक्झिक्युशन. कारण प्रत्येक क्लासमध्ये मेन असलाच पाहिजे का रे, असं काही रूल नाही आहे. ज्या क्लासमध्ये मेन नाही, ज्या क्लासमध्ये मेन नाही, तो क्लास आपण हेल्पर म्हणून वापरायचा. तो क्लास आपण दुसऱ्या क्लासमध्ये ऑब्जेक्ट बनवायला वापरायचा. कळतंय? आणि ज्या क्लासमध्ये मेन असतो त्याला आपण मॅनेजर क्लास किंवा ड्रायव्हर क्लास किंवा लॉन्चर क्लास म्हणतो, जिथून तुमच्या ऍप्लिकेशनचं लाईफ सुरू होतं. गेटिंग? मला वाटतं कळलं. शुअर? तर तो जो टूल आहे त्या टूल बद्दल पण क्विकली आपण डिस्कस करूया. ठीक आहे? दॅट इज सेकंड टूल, जावा. आपण पहिला टूल जावा सी बघितला होता, त्याची स्लाइड पण वाचली होती. आता जावा टूल बद्दल. तर जावा टूलचं काम काय, तुमच्या ऍप्लिकेशनला स्टार्ट करायचं, लॉन्च करायचं. टू लॉन्च युअर
ॲप्लिकेशन वी नीड वन मोर टूल कॉल्ड जावा. म्हणजे आपला जावा प्रोग्राम कोण नसेल तर रनच नाही होणार. हा जावा टूल. गेटिंग क्लिअर? सी स्टार्ट्स युअर जावा रनटाईम एन्व्हायरमेंट. आता जावा रनटाईम एन्व्हायरमेंटचं काम काय आहे? ॲलोकेशन ऑफ मेमरी, डिॲलोकेशन ऑफ मेमरी म्हणजेच गार्बेज कलेक्शन, मग बाईट कोडला लाईन बाय लाईन मशीन कोडमध्ये कन्वर्ट करणे, हे काम कोणाचं आहे? या जावा रनटाईम एन्व्हायरमेंट. आणि मग त्याला पहिलं काय करायचं आहे? स्टार्ट. मग तुमचा बाईट कोड काय करणार? लोड. आणि मग काय शोधणार? मेन. आणि तिथून एक्झिक्युशन सुरू होणार. कारण मी सांगितलं ना, एव्हरी जावा ॲप्लिकेशन स्टार्ट विथ मेन अँड कम्प्लीट विथ मेन. सी हा जो जावा टूल आहे, तुमचा जावा टूल, हा इनपुट काय घेणार? त्याला आपण इंटरप्रेटर म्हणायचं. आणि तो पहिला टूल जो आहे जावा सी, तो आपला कंपायलर. आणि जावामध्ये दोन्ही पॉलिसीज आहेत ना, जावा इज कंपाइल्ड ॲज वेल ॲज इंटरप्रेटेड. मग आता सेकंड स्टेप आपली इंटरप्रिटेशनची आहे. कंपायलेशन झालेलं आहे, बाईट कोड तयार आहे, त्या बाईट कोडला रन करायचं आहे. रन करायला कोण लागणार? इंटरप्रेटर. मग आता हा जो जावा टूल आहे, ज्यालाच आपण इंटरप्रेटर म्हणतो, तो इनपुट काय घेणार? बाईट कोड. आणि जावामध्ये आपण बाईट कोडलाच काय म्हणतो? जावा एक्झिक्युटेबल्स. पण मला सांगा, हे जे बाईट कोड्स आहेत ते असतात मशीन कोडच, पण ते नेटिव्ह फॉर्ममध्ये आहेत का? म्हणजे तुमचं सीपीयू डायरेक्ट समजेल का? नाही. कारण ते कोणाचे बाईट कोड आहेत? कुठल्या तरी एका हायपोथेटिकल मशीनचे. गेटिंग? तर थोडक्यात बाईट कोड डायरेक्ट कोण समजत नाही? तुमचा सीपीयू. त्याला सीपीयू अंडरस्टँडेबल मध्ये आणण्यासाठीच कोण आहे? इंटरप्रेटर. गेटिंग? तर ही बाईट कोडची जी फाईल आहे, ज्याचं एक्सटेन्शन डॉट क्लास आहे, त्याचं नाव कशावर डिपेंड करतं? डॉट जावा या फाईलच्या नावावर डिपेंड का क्लासच्या नावावर? क्लासचं जे नाव आहे ते ह्याला मिळतं. गेटिंग? आता ही जी डॉट क्लास फाईल आहे ती आपण ह्या इंटरप्रेटरला देणार, पण अशीच डॉट क्लास द्या ज्याच्यात कोण प्रेझेंट आहे? मी. गेटिंग? मग आता हा इंटरप्रेटर काय करणार? त्या बाईट कोडला लाईन बाय लाईन कशात कन्वर्ट करणार? ओके, मशीन कोड. पण मग त्याच्या आधीची जी सगळी प्रक्रिया ती मी इथे दाखवली नाही डायग्राममध्ये. काय काय होतं कळलं ना? याच्या आत एक क्लास लोडर असतो, तो त्या डॉट क्लासला डिस्कवरून मेमरीत आणतो. मेमरीत आणण्याच्या आधी तुमची जावा रनटाईम एन्व्हायरमेंट त्याच्यासाठी काय अलोकेट करते? मेमरी. मग तो क्लास लोडर डिस्कवरून मेमरीमध्ये आणेल. आणल्यानंतर त्याचं बाईट कोड व्हेरिफिकेशन होतं. त्याला तो एक सिक्युरिटी पॉलिसी आहे. म्हणजे अजून एक काय असतो त्याच्या आत? एक बाईट कोड व्हेरीफायर. मग बाईट कोड व्हेरिफिकेशन झालं की मग आता काय सुरू होतं? लाईन बाय लाईन बाईट कोड टू मशीन कोड. पण ते बाईट कोड टू मशीन कोड कुठून सुरू होईल? मेन पासून. मग ते मेन शोधणार आणि मग तिथून लाईन बाय लाईन बाईट कोड टू मशीन कोड ते, आणि मग तो मशीन कोड कोणाला देणार? अंडरलाईन प्रोसेसरला. आणि तुमची अंडरलाईन सिस्टम जी आहे ती त्या मशीन कोडला एक्झिक्यूट, कारण ती आता त्यांच्या अंडरस्टँडेबल फॉर्ममध्ये आहे ना, ती नेटिव्ह फॉर्ममध्ये आलेली आहे. तर त्याची ती नेटिव्ह सिस्टम त्याला काय करेल? एक्झिक्यूट करेल. एक्झिक्यूट करताना काही इनपुट मागेल का? चान्सेस आहे ना, तुम्ही प्रोग्राम असे लिहितच नाही ना ज्याच्यात तुम्ही काय घेत नाही इनपुट. आणि त्या इनपुटचं काय प्रोड्यूस होईल? काही आउटपुट प्रोड्यूस होईल. क्लिअर? मला वाटतं कळलं. पण हे कळलं का की ह्याच्या आत पण बरेच सब कॉम्पोनंट्स आहेत. त्यातला एक महत्वाचा सब कॉम्पोनंट काय सांगितला होता? क्लास लोडर. मग दुसरा सब कॉम्पोनंट काय सांगितला होता? बाईट कोड व्हेरीफायर. गेटिंग? ते पण कशाचे पार्ट आहेत? त्या व्हीएमचे. त्या व्हीएमच्या आतच एक काय असतो? क्लास लोडर, बाईट कोड व्हेरीफायर, मग तुमची रनटाईम एन्व्हायरमेंट. गेटिंग? ज्याचं काम काय? मेमरी ॲलोकेशन अँड डिॲलोकेशन. क्लिअर? आणि याचं सिंटॅक्स बघा कसं आहे. जावा आणि फक्त काय द्यायचं? त्या जावा टूलला पुढे काय द्यायचं? क्लासचं नाव. एक्सटेन्शन लिहायची पण गरज नाही, ते अज्युम्डच आहे की ती बाईट कोड फाईल आहे, म्हणजे ती डॉट क्लास फाईल. गेटिंग? बरं, जसं कंपायलेशनच्या वेळेला बघा मी दाखवलं होतं की एकाच वेळेला बऱ्याच फाईल काय करू शकतो? कंपाईल. तसं इथे एकाच वेळेला बरेच क्लासेसला रन नाही, एका वेळेला एकच.
गेटिंग? म्हणजे नाही तर तुम्ही म्हणाल ह्या तिघांचं मेन एका पाठोपाठ एक कॉल करता येईल का? बघा आता इथे मी फर्स्ट लिहितोय. गेटिंग? मग अजून एक क्लास बनवला सपोज, अजून एक क्लास बनवला, त्या क्लासला नाव याला बी दिलं, याला ए दिलं. ठीक आहे? याच्यात मी हॅलो वर्ल्ड 2 देतो, इथे हॅलो वर्ल्ड 1 देतो आणि इथे हॅलो वर्ल्ड 3 देतो. ठीक आहे? आता काय लक्षात ठेवायचंय, तिघांना काय आहे, एकाच फाईलमध्ये किती क्लासेस आहेत? 3. तिघांची नावं वेगळी आहेत. गेटिंग? तिघांमध्ये काय मेन, पण जेव्हा तुम्ही इंटरप्रिट करायला जाल तेव्हा एका वेळेला एकच कोणीतरी काय कॉल होऊ शकतो, मेन. कळतंय? कारण काही म्हणतील असं केलं तर चालेल का? कंपाईल करताना कसं करायचो आपण, एका पाठोपाठ एक सगळ्या फाईल लिहिल्या. कंपायलेशनच्या वेळेला आठवत आहे ना, ते सिंटॅक्स दिलेलं आहे मी, जावॅक आणि मग पहिली फाईल डॉट जावा, दुसरी फाईल डॉट जावा असे लिहू शकता ना. मग तो सगळ्या फाईलला एका पाठोपाठ एक कंपाईल. मग तुम्ही म्हणाल रनला पण असं करू शकतो का, जावा फर्स्ट मग ए आणि बी असं करता येईल का? म्हणजे तो तिघांचे मेन कॉल करेल का एका पाठोपाठ एक? नाही होणार. फक्त जो पहिला क्लास नेम आहे त्याच काय कॉल होणार, मेन. मग म्हणाल हे दोघे कोण, तर हे दोघे याला गेलेले कमांड लाईन आर्ग्युमेंट्स आहेत. कमांड लाईन आर्ग्युमेंट आठवत आहे का? लास्ट लेक्चरमध्ये हे त्याच्याशी संबंधित होता ना. ह्या आर्ग्स मध्ये काय येतं हे सांगितलं होतं. जेव्हा तुम्ही इथून काही व्हॅल्यू पास करता, म्हणजे इथे मी फर्स्ट आणि मी इथे लिहिलंय राम 45 5.6 सीता, त्यावेळेला सांगितलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये की हे प्रत्येक जण कशामध्ये कन्वर्ट होतात, ऑब्जेक्ट्स, काय क्लासचे ऑब्जेक्ट्स. हां, आणि ही स्ट्रिंग बनते. आपल्याला दिसतंय 45 तरी ते काय आहे, ती स्ट्रिंग आहे. आपल्याला वाटतंय 5.6 पण ती डबल कोट 5.6 आहे. मग हे सगळे कशामध्ये कन्वर्ट होतात, कशामध्ये कन्वर्ट होतात, ऑब्जेक्ट्स ऑफ क्लास स्ट्रिंग. हे सगळे स्ट्रिंग क्लासच्या ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट होतात. आणि मग ते ऑब्जेक्ट म्हटलं की जावामध्ये प्रत्येक ऑब्जेक्टचा काय असतो, रेफरन्स. मग हे सगळे रेफरन्स कशात स्टोअर होतात? हां, क्लिअर? आठवत आहे ना? पण त्यात हा क्लास नेम नसतो हा इथे. वेर C++च्या कमांड लाईन मध्ये हे पण त्याच्यात पार्ट असतं. गेटिंग? आणि हे सगळे जे काही रेफरन्सेस आहेत ते कशात स्टोअर होतात, एका अरे मध्ये. क्लिअर? आणि त्या अरेचा पण काय असतो, रेफरन्स. कारण जावामध्ये अरे सुद्धा कशात कन्वर्ट होतो, ऑब्जेक्ट. आणि त्या अरेचा जो रेफरन्स आहे तो इथे मेनला पास होतो, कशात, त्या आर्ग्स मध्ये. गेटिंग? तर आर्ग्स मध्ये काय येतं, रेफरन्स. कशाचं, एका अरेचं. त्या अरेमध्ये कोणाचे रेफरन्स असतात, ज्या व्हॅल्यूज तुम्ही कमांड लाईननी पास केल्या. कमांड लाईन म्हणजे टर्मिनल, कमांड प्रॉम्प्ट वर. गेटिंग? क्लिअर? मग काय होईल कळलं ना? मगाशी मी सांगितलं की जर तुम्ही तिन्ही क्लासची नावं एका पाठोपाठ एक लिहिलीत, फर्स्ट मग ए आणि मग बी, तर मला सांगा तिघांचा मेन कॉल का फक्त फर्स्टचा? पण हे दोघे त्या फर्स्टच्या मेनला ऍज अ काय म्हणून गेलेत, आर्ग्युमेंट्स. कळतंय? तो ए कशात कन्वर्ट झाला, स्ट्रिंग मध्ये. बी कशात कन्वर्ट झाला, स्ट्रिंग मध्ये. आणि त्या दोन स्ट्रिंगचे रेफरन्सेस एका अरे मध्ये. आणि त्या अरेचा रेफरन्स कोणाला, फर्स्टच्या मेनला. फर्स्टच्या मेनला आर्ग्स मध्ये आला. गेटिंग? तर असं होत नाही की तिघांचा काय कॉल करता येतो, मेन एका पाठोपाठ एक. गेटिंग? हा, दुसरे पर्याय आहेत पण VM डायरेक्ट नाही करू शकत. बघा आता इथे मी CMD करून, हा कमांड प्रॉम्प्ट आहे आपला. CMD केलं की इकडे कमांड प्रॉम्प्ट वर आला. आता मी D कोलन करतोय. D कोलन नाही, आपला C कोलन वरच होता ना, तर CD / आणि मी जावा ऑफलाईन 2 एक फोल्डर बनवला होता, आठवत आहे ना? आणि इथे जावॅक फर्स्ट लिहितो. ठीक आहे? आता मी जावा फर्स्ट लिहिलं, कोणाचा मेन शोधेल, फर्स्टचा.
आणि फर्स्टच्या मेन मध्ये जे लिहिलंय ते दिसेल, हॅलो वर्ल्ड 1 आलं. आता जर मी जावा फर्स्टच्या जागी ए लिहिलं तर कोणाचा मेन शोधेल? एचा. मग एचा मेन प्रिंट होईल. बघा, हॅलो वर्ल्ड 2 आलं. आणि तसंच जर मी इथे बी लिहिलं तर कोणाचा मेन शोधेल? बीचा. कळतंय? पण हे समजून घ्या की जर तुम्ही जावा फर्स्ट ए आणि बी लिहिलं तर तिघांचे मेन कॉल करतं का एका पाठोपाठ एक? नाही, फक्त फर्स्टचा. मग हे बाकी दोन कोण आहेत? कमांड लाईन आर्ग्युमेंट्स, जे कोणाच्या मेनला जाणार आहेत? फर्स्टच्या. गेले? फक्त कोणाचाच मेन कॉल झाला. आणि उलट केलं असतं तर काहींनी ते ए फर्स्ट आणि बी लिहिलं तरी सांगा कोणाचा मेन कॉल होईल? जो पहिला आहे तो. पहिला कोण आहे? ए. तर एचा मेन कॉल होईल आणि हे बाकी दोघे आर्ग्युमेंट, कमांड लाईन आर्ग्युमेंट्स म्हणून जाणार. दिसतंय? ठीक आहे. तुम्ही इनडायरेक्टली कॉल करू शकला असता एकाच्या आत एक. बघा असं. ठीक आहे, असं कॉल करू शकला असता, ए डॉट मेन. कॅन आय कॉल एक्सप्लिसिटली मेन? मी स्वतः मेनला कॉल करू शकतो का? यस, कारण तो पण एक मेथडच आहे ना. तो पण एक मेथडच आहे. जरी VM कॉल करतं एंट्री पॉइंट एक्झिट पॉइंट, पण आपण एक्सप्लिसिटली कॉल करू शकतो. बघा मी काय लिहिलं? ए डॉट मेन म्हणजे कोणाचा मेन कॉल आहे? एचा. आणि स्टॅटिक असल्यामुळे मेन स्टॅटिक आहे ना, मग त्याला कॉल करायला ए क्लासचा ऑब्जेक्ट बनवायची गरज आहे का त्याच्या क्लास नेमच्या कॉन्टेक्स्ट मध्येच कॉल होईल? गेटिंग? तर ए डॉट मेन. पण मेनला आर्ग्युमेंट्स पास करायचे, तर आता मला नाही पास करायचे म्हणून नन लिहिलं. नल म्हणजे तो अरे काय असणार आहे? एम्प्टी. गेटिंग? आणि तसंच ह्याच्या मेन मध्ये जर लिहिलं बी डॉट मेन आणि नल. ठीक आहे? वाटतंय का रे काय सांगतोय ते? शुअर. आता मला सांगा, जर मी हे कंपाईल केलं, ओके, आणि मी रन केला जावा फर्स्ट, तर कोणाच्या मेनला शोधेल? ऑब्विसली फर्स्टच्या. मग फर्स्टच्या मेन मध्ये फर्स्टचा तो SOP आहे म्हणजे तो सिस्टम डॉट आउट, तो येणार. बघा, जावा फर्स्ट, तर फर्स्टचा मेन शोधणार, सापडला. त्यात ही प्रिंट आहे पहिली, हॅलो वर्ल्ड 1. आणि ती झाल्यानंतर कोणाला कॉल दिलाय त्याने? एच्या मेनला. मग क्लास ए मध्ये येईल आणि एचा मेन कॉल करेल. त्याच्या मेन मध्ये काय? हॅलो वर्ल्ड 2. आणि त्याच्यात कोणाला कॉल दिलाय? च्या मेनला. मग इथे येईल. आता बीच्या मेन मध्ये काय लिहिलंय? हॅलो वर्ल्ड 3. आणि बीचा मेन संपला. कळलं ना एकमेकांना कसं कॉल दिला? म्हणून तिघेही येतात का? राईट. आणि जर सपोज या बीच्या ह्याच्यात लिहिलं असेल फर्स्ट डॉट मेन, काय वाटतं? लेट गो इन अ सायक्लिक वे आणि कधीच थांबणार नाही. असं सायक्लिक प्रिंटिंग होत राहील का सतत? काय प्रिंटिंग होणार? हॅलो वर्ल्ड 1, हॅलो वर्ल्ड 2, हॅलो वर्ल्ड 3, परत 1 2 3, परत 1 2 3. कधीच थांबणार नाही, चालत राहील ना. का? कारण तुम्ही जावाला देणार फर्स्ट, मग तो फर्स्टचा मेन कॉल करेल. फर्स्टच्या मेन मध्ये काय लिहिलेलं आहे? हॅलो वर्ल्ड 1. आणि कोणाला कॉल दिला? एचा मेन. एच्या मेन मध्ये लिहिलंय हॅलो वर्ल्ड 2 आणि बीचा मेन. बीच्या मेन मध्ये हॅलो वर्ल्ड 3 आणि परत कोणाचा? फर्स्टचा. मग परत फर्स्टच्या मेनला येईल. गेले? परत इथून सायक्लिक इथे येईल. म्हणजे असं झालंय का? सायक्लिक कॉल झालाय का? फर्स्ट मधून ए आणि ए मधून बी आणि परत इथे येतं का? बी मध्ये आपण परत फर्स्टचं काय कॉल केलंय? मी. गेले? बघा आता तुम्ही आउटपुट चेक करा. कंपाईल करूया. ओके, जावा फर्स्ट. द मोमेंट हे केलं ना, असं स्क्रोलिंग आउटपुट येत राहील. दिसतंय? कंटिन्युअस.
हॅलो वर्ल्ड 1 2 3 परत 1 2 3 परत 1 2 3 असं का होतंय कळलं का? बघा तुम्ही, मी थांबवून ठेवलंय त्याला. दिसतंय 1 2 3 परत 1 2 3 परत 1 2 3 असं का होतंय कळलं? कारण सायक्लिक कॉल होतोय ना. फर्स्टच्या मेननी ए ला कॉल दिला, एच्या मेननी बीच्या मेनला, आणि बीच्या मेननी परत फर्स्टच्या. म्हणून काय होतंय कळलं? हे प्रिंट आउट येतं, म्हणजे हे प्रिंट होत आहे आणि एच्या मेनकडे जातं. आता एचा मेन हे प्रिंट करतो आणि बीच्या मेनला कॉल देतो. बीचा मेन हे प्रिंट करतो आणि परत फर्स्टच्या मेनला. गेटिंग क्लिअर? ओके, मला वाटतं कळलं. राईट. तर फर्स्ट जावा प्रोग्राम मला वाटतं समजला. राईट, थोडक्यात कळला ना फर्स्ट जावा प्रोग्राम? शुअर? ओके. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला परत एलिमेंटरी गोष्टी सुरू करायच्या, म्हणजे जावाचे आयडेंटिफायर्स, जावाचे कीवर्ड्स, जावाचे डेटा टाईप्स. आता परत पहिल्यापासून परत सगळं बाराखडी सगळं शिकायचं. गेटिंग? आता आपल्याला फक्त फर्स्ट जावा प्रोग्राम हा समजला की बाबा फर्स्ट जावा प्रोग्राम असा लिहितो की क्लास लिहितो, क्लासचं नाव, त्याच्यात मेन लिहितो आणि कोड आहे. गेटिंग? एक्झिक्युशन पॉलिसी कळली ना कशी आहे? पक्क. आता घरी जायचं आहे आणि तो फर्स्ट जावा प्रोग्राम जो समजलाय तो आपल्या शब्दात लिहून काढायचा की त्याचे नियम काय आहेत, त्या क्लास फाईलचा नियम काय आहे, सोर्स फाईलचं नाव काय, मग ते क्लास पब्लिक असेल तर काय नियम आहेत, एका फाईलमध्ये किती क्लासेस होऊ शकतात, मग मेनचं काम काय, त्या आर्क्सचं काम काय, ते पब्लिकच का, ते वॉइडच का, ते स्टॅटिकच का, मग ते सिस्टीम काय, ते आउट काय, ते प्रिंट एलएन काय, सगळ्याचं काय करायचंय डिसेक्शन, म्हणजे चिंधड्या करायच्यात आणि त्या एक एक गोष्टीबद्दल बोलायचं आहे. म्हणजे त्या प्रिंट एलएन बद्दल बोला, त्या आउट बद्दल बोला, त्या सिस्टीम बद्दल बोला. जमेल का? प्रत्येक गोष्ट अशी सिस्टमॅटिकली एका पानावर लिहून काढायची की हे पब्लिकचं मिनिंग काय, सो दॅट इट कॅन बी कॉल्ड फ्रॉम एनिवेअर. स्टॅटिकचं मिनिंग काय, सो दॅट इट कॅन बी इनवोक्ड विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट. वॉइडचं मिनिंग काय, की मेन डझंट रिटर्न एनिथिंग. मग मेन काय, तर तो एंट्री एक्झिट आहे. गेटिंग? तिथून ऍप्लिकेशन सुरू होतं, तिथूनच संपतं. मेन रिझर्व वर्ड नाही, तो युजर डिफाईन्ड आहे, पण तो कंपल्सरी आहे. मग हे स्ट्रिंगचं एक्सप्लेनेशन द्या. गेटिंग? मग हे सांगू शकाल ना की ते प्रिंट एलएन काय आणि प्रिंट काय, मग तो आउट कशाचा ऑब्जेक्ट आहे, तो मेंबर कोणाचा आहे सिस्टीम क्लासचा, तो काय टाईपचा मेंबर आहे, हे सगळं डिस्कस करूया. ठीक आहे?